ओळख व्हावी, आपापसात नाती जुळावीत म्हणून नगरसेवकांना कोंडलं असेल. भाजपचे माजी केंद्रीय मंत्री भागवत कराडांचं विधान वादात. शिंदेंनी 2 दिवसांपासून हॉटेलमध्ये ठेवलेल्या नगरसेवकांबद्दल विधान. शिवसेनेच्या नगरसेवकांना डांबून ठेवलेले नाही. मंत्री शंभूराज देसाई यांची संजय राऊतांच्या आरोपांवर प्रतिक्रिया. राऊतांनी हॉटेल ताज लँड्समध्ये जेवायला जावं, मग चित्र स्पष्ट होईल, देसाईंचा टोला. जे आमदार सांभाळू शकले नाही ते नगरसेवक काय सांभाळणार. बावनकुळेंचा राऊतांवर निशाणा. तर राऊतांची खासदारकीची टर्म संपतीये म्हणून मस्का मारायला येत असतील, शीतल म्हात्रेंची ही टीका. उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत, ते बोलतात ते वास्तव नाही. देवावर विसंबून राहत आहेत, देवाला कधी हात जोडले नाहीत. नारायण राणेंची टीका. आपला महापौर व्हावा ही देवाची इच्छा असेल तर तेही होईल, उद्धव ठाकरेंनी केलं होतं विधान. महापालिका निकालानंतर ठाकरे बंधूंची फोनवरून चर्चा. संजय राऊतांची माहिती. पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू. भाजपचा महापौर होऊ नये ही सर्वांची भावना, राऊतांची माहिती. सुबह का भुला शाम को घर आ जाए तो उसे भुला नहीं कहते. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचं मोठं वक्तव्य. उद्धव ठाकरेंचे देव कोणते ते माहिती नाही, पण महाराष्ट्रामध्ये फक्त देवाभाऊ आहेत. मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. तर फडणवीस इतके उदार आहेत की ते काहीही करू शकतात, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. संजय राऊत काहीही करू शकतात, पण 28 तारखेला त्यांची टर्म संपल्यानंतर ते राज्यसभेवर जाऊ शकत नाहीत. बाकी कुठेही जाऊ शकतात, चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला. आमचे नगरसेवक मोकळे, ज्यांनी बंद केले त्यांना भीती. 29 नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यावरून अंबादास दानवेंचा एकनाथ शिंदेंना टोला. तर उद्धव ठाकरेंनी केलेल्या घोषणेमुळे एकनाथ शिंदे घाबरले. चंद्रकांत खैरेंचा शिंदेंवर निशाणा. मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून आमच्यामध्ये रस्सीखेच नाही. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचं वक्तव्य. तर महायुतीचाच महापौर विराजमान होईल, साटम यांची प्रतिक्रिया. शिंदेंकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईमध्ये महापौर पदाची मागणी. भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक पदं सोडावीत, शिवसेनेची भावना, सूत्रांची माहिती. 2.5 वर्ष महापौर असा शिंदेंचा कोणताही प्रस्ताव नाही. आमच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये चर्चा होईल, चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट. विधानसभेप्रमाणे महापालिका निवडणुकीतही शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. मुंबईत जनतेनं भाजपला पहिल्यांदा विक्रमी जागा दिल्या. मुंबईमध्ये काँग्रेस 4थ्या-5व्या स्थानी. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पूर्णपणे संपली. पंतप्रधान मोदींच्या आसाममधल्या काझीरंगामध्ये भाषणादरम्यान टीका. तर कोणतीही तडजोड करणार नाही, जीवाचं रान करून लढत राहणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं स्पष्ट. पंतप्रधान मोदींप्रमाणेच देवेंद्र फडणवीसांचं प्रदेशात स्वागत. संजय राऊतांचं ट्विट. तर फडणवीसांचा दिल्लीमध्ये सर्वोच्च पदासाठी प्रवास सुरू झाल्याचंही वक्तव्य. पाटण साडीमाचं विशेष पॅकेज. पाटण तालुक्याला काहीही कमी पडणार नाही, मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य. तर अशी पॅकेजची भाषा माझ्या मतदारसंघाला लागू होणार नाही, मंत्री शंभूराज देसाई यांचं प्रत्युत्तर. समरजित घाटगेंच्या भाजप प्रवेशाची आता औपचारिकता बाकी. मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. जिल्हा परिषद निवडणूक घाटगेंचे कार्यकर्ते कमळ चिन्हावर लढणार, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. सोलापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणूक भाजप स्वबळावर लढणार, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांचं वक्तव्य. कुणाचा प्रस्ताव आल्यास विचार करू, असंही वक्तव्य. उल्हासनगर महापालिकेवर शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा. उल्हासनगर पालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी मानले वंचितचे आभार. परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनंतर काँग्रेसचाही महापौर पदावर दावा. प्रत्येक पक्षाला महत्त्वाचं पद मिळावं असं वाटतं, काँग्रेसची प्रतिक्रिया. परभणी महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर होईल, राहुल पाटील यांची प्रतिक्रिया. चंद्रपूर मनपा निवडणुकीमध्ये महापौर पदासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत कुरघोड्या. विजय वडेट्टीवारांच्या गटाचे 15 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना. प्रतिभा धानोरकरांकडूनही देखील 12 नगरसेवकांसाठी वेगळी व्यवस्था. काँग्रेसकडून संख्याबळ जुळवण्याचे प्रयत्न सुरू. जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचा एक येतो सेफ याचा नारा असल्याची चर्चा. दोन्ही पक्षांकडून मतविभाजन टाळण्यासाठी हालचाली. 2 दिवसामध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट. पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक. काही तालुक्यांमध्ये एकत्र लढणार, रोहित पवारांची प्रतिक्रिया. दोन्ही एनसीपी कुठल्या चिन्हावर लढणार याचा निर्णय दादा घेतील, पण चिन्ह एकच असलं पाहिजे. दादांच्या राष्ट्रवादीचे नेते मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले तरी महायुतीला काही फरक पडणार नाही. अजित पवार महायुतीला सोडून जाणार नाहीत, भागवत कराड यांची प्रतिक्रिया.
पुण्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार नाहीत. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची मैत्रीपूर्ण लढत होणार. पवारांच्या राष्ट्रवादीमधील पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर निर्णय. पुण्यामध्ये भाजप आणि शिंदे शिवसेनेची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी युती. जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा पूर्ण. सद्यस्थितीमध्ये ज्या जागा ज्या पक्षाकडे त्याच पक्षाला दिल्या जाणार. उद्या पुन्हा बैठक. पुण्यामध्ये युती करण्याचे शिंदेंचे आदेश. पुण्यामध्ये अजितदादांनी घेतलेल्या पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुलाखती. दोन्ही राष्ट्रवादीची झेडपीतही आघाडी. जिल्हा परिषद निवडणूक घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याची शक्यता. समरजित घाटगेंच्या भाजप प्रवेशाची आता औपचारिकता बाकी. मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये समरजित घाटगे गटाचे कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचं चंद्रकांत पाटलांकडून स्पष्ट. पुण्यामध्ये अजित पवार भाजपला मोठा धक्का देणार. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटलांचा आज अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. आंबेठाण जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या प्रवेशामुळे बऱ्याच राजकीय उलथापालथ होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. दत्ता गोरडे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. दत्ता गोरडे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख. दत्ता गोरडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पैठण विधानसभा लढवली होती. कोल्हापूरमध्ये गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांच्या मुलासह शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये पार पडला पक्षप्रवेश. बदलापूरमध्ये नगरपालिकेची सत्ता काबीज केल्यानंतर भाजपकडून सेनेला आणखीन एक धक्का. उपशहर प्रमुख प्रवीण राऊत यांच्यासह शेकडो शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश. प्रवीण राऊत यांची पत्नी वहिनी नगरसेविका तर सेनेच्या नगरसेविकेचा पती गणेश लांबतुरेचाही भाजपमध्ये प्रवेश. प्रवीण राऊत यांना भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पद दिलं जाण्याची शक्यता. जळगावच्या पारोळा तालुक्यामधल्या भाटपुरी गावात 4,000पेक्षा जास्त बोगस जन्माच्या नोंदी आढळल्या. भाजप नेते किरीट सोमय्या आज गुन्हा दाखल करण्यासंदर्भात भेट घेणार. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी नाकारलेल्या 100हून अधिक इच्छुकांना स्वीकृत नगरसेवक पदाचे वेध. यंदा स्वीकृत नगरसेवक पदाची कमाल संख्या 10 पर्यंत वाढण्याच्या हालचाली. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 18 प्रभागांमध्ये भाजपचे पूर्ण पॅनल विजयी. 3 प्रभागामध्ये प्रत्येकी 1 तर 3 प्रभागामध्ये खातं उघडण्यात भाजपला अपयश. धुळे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता. महापालिकेमध्ये 48 नवीन चेहरे. यंदाच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक तरुण विजयी. अपक्ष निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांची संख्या घटली. राज्यामधील 29 महापालिकांमध्ये केवळ 19 अपक्ष उमेदवार विजयी. राजकीय पक्षांची संख्या वाढल्यानं अपक्ष उमेदवारांवर संक्रांत. मुंबई मनपाच्या स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 10 वर. मुंबईमध्ये पहिल्यांदाच 10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार. 227 सदस्यांच्या महापालिकेच्या आधी सभागृहामध्ये फक्त 5 नामांकित नगरसेवक. कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंचे 3 नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न. सूत्रांची माहिती. ठाकरेंचे नगरसेवक मधुर म्हात्रेंनी श्रीकांत शिंदेंची भेट घेतली तर ठाकरेंच्या नगरसेविका कीर्ती ढोणे आणि रेश्मा निसळ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती. नाशिकच्या प्रभाग 16 मधील शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका पूजा नवलेंवर गुन्हा दाखल. पती प्रवीण नवलेंसह 15 ते 20 जणांवर कारवाई. पूजा नवलेंच्या कार्यकर्त्यांनी पराभूत उमेदवारांच्या घरासमोर घातला होता धिंगाणा. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये घाटकोपर आणि कुर्ला प्रभागामध्ये पाडू यंत्राचा वापर. ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचणी आल्यानं पाडू यंत्राचा वापर. पाडूमुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत. छत्रपती संभाजीनगरमध्ये नगरपरिषदेला काँग्रेसच्या 4 नगरसेवकांसह भाजपला मतदान. निलंबनाची कारवाई. निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेला विरोध. काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार. महापालिकेमधील हा पराभव वेदनादायक आहे पण तो अंतिम नाही. सोलापूर महापालिकेमधील दारुण पराभवाच्या नंतर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचे काँग्रेस कार्यकर्त्यांना भावनिक पत्र. परभणीमध्ये पालकमंत्र्यांनी पैसा सत्तेचा प्रचंड वापर केला. परभणीमध्ये मताला 15,000 रुपये वाटण्यात आले. संजय जाधवांचा आरोप. पालकमंत्र्यांना स्वतःच्या प्रभागातील उमेदवारही निवडून आणता आला नाही. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. जाधवांची टीका. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका. पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मधील निकालाला विरोध. मतमोजणी दरम्यान ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्याचा आरोप. गृहमंत्री अमित शहांच्या मानहानी प्रकरणी राहुल गांधींना सुलतानपूर कोर्टामध्ये हजर राहण्याचे निर्देश. राहुल गांधी 19 जानेवारीला सुलतानपूर कोर्टामध्ये हजर राहू शकतात.